मी माझ्या फॅमिलीसाठी हे केलं. मला 10वीला चांगले मार्क होते, पण मला लवकरात लवकर इन्कम कमवणं माझ्या फॅमिलीसाठी आवश्यक होतं. आणि खास म्हणजे तो एका विद्यार्थीने विचारलाय, इंडियन नेव्हीमध्ये जर जायचं असेल तर काय करावं लागेल? पण माझा विषय असा आहे की आपल्याला काय एज्युकेशन घेतल्यानंतर आपलं करिअर फार महत्त्वाचं आहे. ड्रेस डिजाइनिंग में इंटरेस्ट है किसी लड़की को, तो वो ड्रेस डिजाइनिंग में भी जा सकती है. तो ये सब कोर्सेस है. आणि या कठीण परिस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांचं सर्वप्रथम 40 वर्ष सेवाभावी संस्था आणि त्यांच्या मागे जी काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. माझ्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या, तर माझा विषय असा आहे की आपल्याला काय एज्युकेशन घेतल्यानंतर आपलं करिअर फार महत्वाचं असतं. तर आपल्याला बरीचशी करिअर माहिती आहेत आणि ही करिअर घडवताना ज्यांच्याकडे खूप चांगले मार्क आहेत आणि 85% 90% अशा बऱ्याच मुलांचं करिअर स्वतःही ठरवलेलं असतं, किंबहुना त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या पालकांनी सुद्धा ठरवलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कमी मार्क मिळाले म्हणून मला काही करता येणार नाही असं काही नाहीये. कमी मार्क मिळाले म्हणून माझं आयुष्य पुढे वेगळं होईल असंही काही नाहीये. अभ्यास आणि स्किल ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याला कमी मार्क मिळतात पण त्याच्यामध्ये काहीतरी कौशल्य असतं, तो काहीतरी रिपेअरिंग करत असतो, इलेक्ट्रिकचं काम करत असतो, घरामध्ये आपले पालकांचा जो काही व्यवसाय असतो त्याला मदत करत असतो, कोणी पेंटिंगच्या आपल्या कामांमध्ये तरबेज असतो, कोणी ड्रॉइंग छान काढत असतं. आणि हे प्रत्येकाचं आपापलं कौशल्य आहे आणि हे कौशल्य जपणं आणि त्या कौशल्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करणं आणि त्याने आपलं करिअर घडवणं हे फार चॅलेंजिंग गोष्ट असते आणि आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण याच्या माध्यमातून मिळत असतं. बरेच जण शिकतात आणि शिकता शिकता त्यांना असं कळतच नाही, अभ्यास करत जातात, परीक्षा देतात, पुढे पुढे जातात, पण त्यांचं ठरतच नाही की मला करिअर मध्ये काय करायचंय. आज तुमच्या हातात सगळ्यांच्या हातात मोबाईल्स आहेत किंवा मोबाईल्स असतात म्हणून तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत की बाबा मला करिअर काय करायचं असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे तुम्ही बघताय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला तुमच्याशी काही गोष्टी चर्चा करायच्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने, की आपलं करिअर म्हणजे नक्की काय असलं पाहिजे. बघा, आपलं एज्युकेशन आणि करिअर काही वेळेला वेगवेगळं होतं. तर आपलं करिअर हे आपल्या एज्युकेशनच्या जास्तीत जास्त रिलेटेड असायला पाहिजे, संबंधित असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच जर आपण आपला भविष्य घडवत गेलो तर ते खूप सोपं आणि लवकरात लवकर आपण ते करू शकतो. आता काही जणांना मार्क खूप जास्त मिळतात, काही जणांना कमी मिळतात, काही जणांना खूप कमी मिळतात, काही नापासही होतात. या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला तुमचा स्कोअर होतो, एखादे तुम्हाला मार्क दिसतात की मला एवढे मार्क मिळालेत आणि मला आता पुढे काय करायचंय, तर मला पुढे काय करायचंय हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनामध्ये पडतो तेव्हापासून सुरुवात होते की तुम्हाला काय येतं, तुमच्यामध्ये काय गुण आहेत, अभ्यासाने ते गुण तुम्हाला वाढवता येतात का, अभ्यासाने तुम्हाला ते गुण वाढवता येऊ शकतील का, या दृष्टिकोनातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपलं आयुष्य घडवण्यासाठी उपयोगी पडत असतात. आज पहिल्यांदा आपण त्या कौशल्याच्या रिलेटेड काही गोष्टींबद्दल बोलूया आणि नंतर जनरल जे काही करिअर्स आहेत आपण असं करू, आधी जनरल करिअर्स आहेत त्याच्या संदर्भात बोलूया आणि मग कौशल्याच्या रिलेटेड काही गोष्टी बोलूया. आता जनरल करिअर मध्ये तुम्ही बरीचशी मुलं आहेत जे 10वी नंतर 11वीला जाणार आहात, तर तुम्हाला 10वीतील तुमचे मार्क आहे ते ठरवणार आहे तुम्हाला कोणत्या लेवलला कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला बीकॉम घ्यायचंय, तुम्हाला सायन्स घ्यायचंय, तुम्हाला आर्ट्स घ्यायचंय. आज आपल्याकडे या 3 बेसिक फील्ड आहेत 10वी नंतर, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. तर आर्ट्स मध्ये जर का घेतल्यानंतर मी काय करू शकतो, तर बरीचशा एखाद्या मुलाचं जर का डिसाईड असेल की मला सरकारी नोकरीमध्ये लागायचंय
आणि मला भविष्यामध्ये एमपीएससी युपीएससी ची परीक्षा द्यायची आहे, तर त्याने डेफिनेटली आर्ट्स घ्यावं, जेणेकरून त्याला त्या सगळ्या गोष्टींचा भविष्यामध्ये उपयोग होतो. भविष्यामध्ये उपयोग होतो म्हणजेच काय, तुमची जी काही एमपीएससी ची तुमची परीक्षा आहे, एमपीएससी तुमचे मार्क आहेत, ह्या अभ्यासामध्ये ह्या मार्कांमध्ये आर्ट्सचा म्हणजे आर्ट्समध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट असतात ग्रॅज्युएशन पर्यंत, त्याचा फार इम्पॉर्टंट आणि महत्वाचा रोल असतो. म्हणून बरेच मुलं आर्ट्सकडे वळतात. जर तुम्हाला एखादी तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही त्यावेळेला सुद्धा तुम्ही आर्ट्स या फील्डकडे वळू शकता. जर तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर टीचिंगसाठी तुम्हाला काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आहेत जे थेअरीच्या रिलेटेड आहेत, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आर्ट्स या फील्डकडे वळू शकता. बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की आर्ट्स मध्ये नक्की काय काय असतं. तर असे जे काही प्रश्न असतील तुमचे ते तुम्ही नक्की पुढे मला विचाराच. त्याच्यानंतर मी जातोय कॉमर्सकडे. बऱ्याच प्रत्येकाला असे वाटतं की मला कॉमर्समध्ये जायचं आहे, मी 11वी 12वी 2 वर्ष कॉमर्स करणार, त्याच्यानंतर मला सीए करायचं आहे, मला सीएस करायचं आहे. या सगळ्याच फील्ड तुमच्यासाठी ओपन असणार आहे. तर हे सीए सीएस करण्यासाठीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला 11वी 12वी मध्ये स्वतः करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला सीए करायचं असेल तर तुम्हाला 11वीला मॅथ्स घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला 2 वर्ष मॅथ्स मध्ये जाऊन तुम्हाला त्याचा तुमच्या सीएच्या पहिल्या परीक्षेसाठी नक्की तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर जर बऱ्याच मुलांना असे प्रश्न असतात की मला बँकेमध्ये काम करायचंय, म्हणजे कॉमर्स घेणाऱ्या 50% मुलांचा हाच व्यू असतो की मला बँकेमध्ये जॉब करायचंय, मला बँकेमध्ये काम करायचंय. मग बँकेमध्ये काम करायचं तर डायरेक्टली काही तुम्हाला बँकेमध्ये नोकरी लागत नाही. त्यासाठी बँकिंग सेक्टरच्या एक्झाम्स होतात आणि त्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. ज्या वेळेला तुम्ही ह्या परीक्षा द्याल बँकच्या, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. जर तुम्हाला गव्हर्नमेंट बँकमध्ये जर काही जॉबची अपेक्षा असेल तर. प्रायव्हेट बँकमध्ये अशाच पद्धतीने काही लोकांना घेतलंही जातं. पण आता सगळीकडे एनएसबी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग जे आहे त्या एनएसबीच्या माध्यमातून आपल्याला या बँकिंग सेक्टर्स मध्ये वळता येऊ शकतं. अजून एक नेहमी आमच्याकडे असलेला एक प्रॉब्लेम नेहमी आम्ही फेस करतो. तर बँकिंग सेक्टर मध्ये ज्यांना जायचं असेल ते काय करतात की त्यांना असं वाटतं की आपण जर का बँकिंग इन्शुरन्स घेतलं तर आपण त्या फील्डमध्ये वळू शकतो. बँकेमध्ये जायचंय, मला बँकेमध्ये जॉब पाहिजे, मला भविष्यामध्ये बँकेमध्ये जॉब करायचा आहे, पण 11वी 12वी झाल्यानंतर बँकिंग आणि इन्शुरन्स घेतलं तर मला बँकेमध्ये जॉब मिळेल असा सगळ्यांचा गैरसमज असतो. पण ऍक्च्युअली तसं काहीच नाहीये. बँकिंग इन्शुरन्स सेक्टर आणि बँकेमध्ये असलेला जॉब याच्यामध्ये काहीही संबंध नाही. ज्या वेळेला तुम्ही स्पेशलायझेशन कडे जाल तर तुम्हाला एक्झाम देऊनच बँकेचे प्रॉपर जॉब मिळू शकतात. बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी 11वी 12वी केलं, कॉमर्स केलं की मला बँकेमध्ये नोकरी मिळते, तर तसं तो तुमचा गैरसमज आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या परीक्षा असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याव्या लागतात. त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झाल्यानंतरच तुम्हाला त्या बँकिंग सेक्टरमध्ये जाता येतं. आता मी थोडंसं लॉच्या सेक्शन मध्ये वळतो. लॉ कडे जर का तुम्हाला जायचं असेल तर आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतंही ग्रॅज्युएशन केलं तुम्ही तर तुम्ही लॉ मध्ये जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतं ग्रॅज्युएशन करावं त्याचं काही स्पेशलायझेशन म्हणजे काही फिक्स नाहीये की तुम्हाला हे केलं की तुम्हाला ऍडमिशन मिळणार म्हणून, किंवा हे नाही केलं तर तुम्हाला नाही मिळणार म्हणून. तर 12वी नंतर सुद्धा लॉ आहे 5 वर्षाचा आणि ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा लॉ आहे 3 वर्षाचा. आता याच्यासाठी सुद्धा प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स टेस्ट ठेवण्यात आलेली आहे. पूर्वी लॉ साठी एंट्रन्स टेस्ट नव्हती, पण आता लॉ साठी सुद्धा एंट्रन्स टेस्ट आहे. तर ज्यांना लॉ करायचा असेल त्यांनी या गोष्टींचा विचार करा की तुम्हाला एंट्रन्स टेस्ट देऊन तुम्ही ते लॉ करू शकता. सायन्स मध्ये जर का तुम्ही गेलं तर मुलांना वाटतं की सायन्स मध्ये गेलं म्हणजे फक्त डॉक्टर आणि इंजिनियर होता येतं. तर असं काही नाहीये. सायन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक फील्ड्स वेगवेगळ्या अवेलेबल असतात. की प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायला पाहिजे असं काही नाहीये. की 12वी सायन्स तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नर्सिंग आहे, म्हणजे तुम्हाला नर्सिंग मध्ये जाता येतं. तुम्हाला बाकीच्या एक्झाम्स आहेत, TIFRCच्या एक्झाम्स आहेत, त्याच्यानंतर NITच्या एक्झाम्स आहेत. या एक्झाम देऊन तुम्हाला तुमचं करिअर घडवता येऊ शकतं. तर या करिअरच्या रिलेटेड बोलता मी तुम्हाला आता थोडंसं स्किल्सच्या रिलेटेड जातो. म्हणजे जे कौशल्य तुमच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ करून तुम्हाला ज्यांना कमी पर्सेंटेज मार्क मिळतील 10वीला की मला 60 पेक्षा कमी मिळाले तर मी काय करू, आणि ज्या मुलांना लवकरात लवकर आपल्याला नोकरी हवी म्हणजे आपल्या घरच्यांना आपला फायनान्शियल सपोर्ट लवकरात लवकर मिळायला हवा, अशा मुलांनी नक्कीच हे स्किलचे जे कोर्सेस आहेत ते गव्हर्नमेंट ITI मध्ये होतात. तर त्या थोडक्यात तुम्हाला त्या आता गव्हर्नमेंट ITI च्या कोर्सेस बद्दल मी तुम्हाला सांगेन.
तर गव्हर्नमेंट आयटीआयचे कोर्सेस जे आहेत हे 1 वर्ष आणि 2 वर्षाचे कोर्सेस आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कोर्सेस मिळणार. म्हणजे तुम्हाला कार्पेंटर पासून ते मेडिकल इन्स्ट्रुमेंटच्या रिपेअरिंग पर्यंतचे कोर्सेस आहेत. तर बऱ्याच मुलांना हे माहित नाहीये की बाबा मेडिकलचे इक्विपमेंट रिपेअर करणं सुद्धा सुद्धा कोणता कोर्स असू शकतो. तर हो आहे. आणि बऱ्याच मुलांना आपल्याला असं वाटतं की बाबा मला ना मेडिकल फील्डमध्ये जायचंय पण मला मार्क कमी मिळालेले आहेत. मग मला काय ऑप्शन अवेलेबल आहे? जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचे आणि त्याच्यात तुम्हाला मार्क कमी मिळालेले आहेत तर तुम्हाला मेडिकल फील्डच्या रिलेटेड तुम्हाला नर्सिंग करता येतं किंवा मेडिकल इक्विपमेंट्स आहेत त्यांच्या रिपेअरिंगचे कोर्सेस करता येतात. त्याच्यानंतर डायलिसिस टेक्निशियनचा कोर्स करता येतो. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनचा कोर्स करता येतो. म्हणजे तुमची जी काय पॅशन आहे, तुमची जी काय आवड आहे की मला मेडिकल फील्डला जायचं आहे ती तुम्ही मेंटेन ठेवू शकता जरी तुम्हाला कमी मार्क मिळाले तरी सुद्धा. प्रयत्न तर आपण डॉक्टरसाठीच करणार. पण जरी तुम्हाला त्याच्यामधून नाही करता आलं, डॉक्टर नाही होता आलं तर तुम्हाला त्या लेवलचे सुद्धा काही कोर्सेस अवेलेबल आहे. की तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे आयटीआयच्या लेवलला कोर्सेस असतात आणि त्याची जी काही फी आहे ही वर्षाला 2 ते 4,000 रुपये एवढीच असते. आणि त्याच्यामधला सगळ्यात एक ऍडव्हान्टेज तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही 2 ते 3 वर्षात आपल्या फॅमिलीला 10 ते 12,000 रुपये कमवण्यासाठी हेल्प करू शकता. आज अनेक लोकांच्या घरी प्रॉब्लेम्स असतात, काही सिंगल पॅरेंट्स असतात. मग अशा मुलांनी तर नक्कीच या टेक्निकल कोर्सेस मध्ये ऍडमिशन घ्यायला हवं, या आयटीआय मध्ये ऍडमिशन घ्यायला हवं, जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिलीला लवकरात लवकर सपोर्ट करू शकता फायनान्शियली. मी माझ्या फॅमिलीसाठी हे केलं. मला 10वीला चांगले मार्क होते पण मला लवकरात लवकर इन्कम कमवणं माझ्या फॅमिलीसाठी आवश्यक होतं. कारण आम्ही मिल कामगार असलेले म्हणजे 1982च्या कालावधीमध्ये जी मिल बंद झाल्या त्या मिल कामगारांची आम्ही मुलं आणि त्यावेळेला आम्हाला आमच्या फॅमिलीमध्ये सगळे घरीच होते. तर त्यावेळेला लवकर कसं इन्कम कमवता येईल त्या दृष्टीने आम्ही सुद्धा ते आयटीआयचे कोर्सेस केले आणि पुढे स्वतःचं शिक्षण घेत आज इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तर हे आयटीआयचे कोर्सेस आहेत हे सगळ्या लेवलचे आहेत. तुमचा इंटरेस्ट काय आहे? मी सांगितलं तुमचा इंटरेस्ट काय आहे. आज कार्पेंटरची मुलं आहेत, इलेक्ट्रिशियन केलेली मुलं आहेत. आज मुंबईमध्ये जेवढे 5 स्टार हॉटेल्स आहेत या 5 स्टार हॉटेलमध्ये फार मोठी रिक्वायरमेंट आहे ती आपण फुलफिल नाही करू शकत मुंबईतील लोक. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्किल्ड मुलं पाहिजेत आणि ही स्किल्ड मुलं आपण फुलफिल नाही करू शकत. म्हणून बाहेरच्या राज्यातून मुलं आपण आणून मुंबईमध्ये काम करतात. ते जेवढे मुंबईचे 5 स्टार हॉटेल्स आहेत या सगळीकडे तुम्हाला कार्पेंटर लागतात, प्लंबर लागतात, इलेक्ट्रिशियन लागतात, त्याच्यानंतर एसी मेकॅनिक सुद्धा लागतात. आता एसी मेकॅनिक म्हटल्यानंतर आपण काय करतो, एसी मेकॅनिकचा एखादा एसी वाला मेकॅनिक आहे 10वी नापास झाल्यानंतर आपण त्या एसी मेकॅनिक वाल्याबरोबर ते काम करायला सुरुवात करतो. पण त्याच्यापेक्षा 10वी पास झाल्यानंतर तुम्ही त्या एसी मेकॅनिकचा कोर्स करा आणि त्या एसी मेकॅनिकच्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा स्वतःला प्रस्थापित करू शकता. इंटरनॅशनल मार्केट म्हणजे तुम्हाला दुबईला जाण्याच्या फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत एसी मार्केटसाठी. कारण दुबईचं जे क्लायमेट आहे त्या ठिकाणी एसी हा एकदम त्यांच्या लाईफ मधला इंटिग्रल पार्ट आहे आणि त्याच्यामुळे त्या क्लायमेट मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एसी मेकॅनिकच्या मुलांच्या वॅकन्सी आहेत. मग हे कोणाला घेणार? तर जे स्किल्ड आहेत, ज्यांच्याकडे भारत सरकारचं सर्टिफिकेट आहे अशा मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत. रेल्वेमध्ये, बीआरसी मध्ये, डीएनसी मध्ये, गव्हर्नमेंट मधल्या सगळ्या सेक्टर्स मध्ये आपल्याला ही स्किल्ड मुलं लागतात आणि ही सगळी स्किल्ड मुलं ही साधारणपणे 50 ते 70% असतात की ज्यांना लवकरात लवकर आपलं करिअर घडवायचं असतं आणि त्याच्यासाठी ती हे प्रयत्न करत असतात. आपण जे खूप चांगला स्कोअर करतो त्याच्या मागे सगळेजण उभे राहतात, पण ज्यांना कमी मार्क मिळालेले आहेत अशा मागे सुद्धा उभी राहणारी एक संस्था आहे आणि ती नक्कीच काम करते या स्किल्ड वर्कर्ससाठी. काही मुलं असतात की ज्यांना खूप चांगले मार्क मिळतात ते डायरेक्टली रेल्वेमध्ये सुद्धा अप्रेंटिसशिप साठी 3 वर्षाच्या जाऊ शकतात. म्हणजे ती सुद्धा संधी त्यांना उपलब्ध आहे. या कोरोनाच्या काळामध्ये बरेच गोष्टी लोकांना प्रॉब्लेमॅटिक होत्या. अनेक ऑफिसेसचे जॉब गेले, पण हे जे स्किल्ड वर्कर होते आता कोणाचा जॉब गेला नाहीये. लक्षात ठेवा, स्किल्ड वर्कर हे सगळे उपयोगात आणले. सगळ्या जणांनी त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या कंपनीचं प्रोडक्शन चालू ठेवलं. ऑफिसेस बंद होते पण या स्किल्ड वर्करचं सगळ्यांची कामं चालू होती. म्हणजे जे मेकॅनिक्स होते, रिपेअर करणारे होते, सगळ्या जणांचे रोजगार चालू होते. ही या सगळ्यात महत्वाची बाब आहे. आत्ताच्या परिस्थितीच्या अनुरूप तुम्हाला मी हे सांगत आहे. ह्या गोष्टीची आपण त्या उद्देशाने ही चर्चा करत आहे की काय आपल्याला अवेलेबल आहे. बरीचशी मुलं ही 2 वर्ष घरीच असल्या कारणाने त्यांना त्यांच्या लाईफचा सिरियसनेस नाहीये.
त्यांना कळतच नाहीये की आपण आपल्यासाठी हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा का आहे, हेच त्यांना समजत नाहीये. कारण 2 वर्ष ते घरी आहेत, त्यांना शाळेची माहिती नाहीये, त्यांना एज्युकेशन सिस्टीमची माहिती नव्हती आणि 8वीतून ते डायरेक्ट 10वीत आलेले आहेत. तर ह्या पिरियड मध्ये त्यांनी नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि जे जे तुम्हाला प्रश्न असतील, जे जे तुम्हाला अडचणी असतील या ITIच्या ऍडमिशनच्या संदर्भात किंवा कोणत्याही ऍडमिशनच्या संदर्भात, तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा. आणि हे सगळे कोर्सेस हे महिलांसाठी सुद्धा अवेलेबल आहेत. महिलांसाठी सुद्धा हे कोर्सेस अवेलेबल आहेत. महिलांसाठी काय आहे तर तुम्हाला मी सांगतो. आता इकडे बहुत सारी महिलाएं हैं जिनको इच्छा होती है कि हमें ब्यूटी पार्लर करना है. एग्जाम्पल दे रहा हूँ मैं, ब्यूटी पार्लर का कोर्स करना है. तो आप क्या करते हो, बाजू वाला किसी ब्यूटी पार्लर है उनके पास जाते हो और प्रैक्टिस करते हो, बराबर यही करते हैं ना. तो गवर्नमेंट में कोर्स है, तुमको फ्री ऑफ कॉस्ट है, पूरे साल भर का कोर्स है जिससे तुमको सर्टिफिकेट मिलेगा गवर्नमेंट का. और वो गवर्नमेंट के सर्टिफिकेट लेके आप कहाँ पे भी आपका खुद का ब्यूटी पार्लर डाल सकते हो. क्योंकि उसको आपको अगर आपके पास गवर्नमेंट का सर्टिफिकेट होगा तो आपको गवर्नमेंट का लोन मिलेगा. ये जो मैं सब चीज तुमको बोल रहा हूँ ना, इससे सिर्फ तुम लोग नौकरी नहीं करोगे, ये इससे तुम खुद का बिजनेस कर सकते हो, इससे तुम खुद को डेवलप कर सकते हो और बाकी लोगों को भी रोजगार दे सकते हो. और गवर्नमेंट का अगर सर्टिफिकेट रहेगा कोई भी इंस्टीट्यूट का, तो वो गवर्नमेंट का सर्टिफिकेट लेके आपको गवर्नमेंट में स्टार्टअप लोन मिलता है, गवर्नमेंट में मुद्रा लोन मिलता है, बहुत सारी स्कीम्स है गवर्नमेंट के लोन की. ये सब लोन आपको उपलब्ध हो सकता है. किसी को ड्रेस डिजाइनिंग में इंटरेस्ट है, किसी लड़की को, तो वो ड्रेस डिजाइनिंग में भी जा सकती है. तो ये सब कोर्सेज है और जो अपने को फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल है. 1-1 साल के या 2-2 साल के कोर्सेज है. अगर 10वीं पास होते हैं आप, तो 10वीं पास होने के बाद आप ये कोर्सेज कर सकते हैं और अपना करियर बना सकते हैं. फैशन डिजाइनिंग में किसी को इंटरेस्ट है तो वो फैशन डिजाइनिंग में भी आ सकते हैं. किसी को हेयर एंड स्किन केयर के लिए जाना है तो वो उसके लिए भी जा सकते हैं. छोटे मोटे कोर्सेज घर के बाजू में करके आप अपना पैसा और अपना टाइम वेस्ट कर रहे हैं. अगर यही चीज आप कोई भी ब्रांडेड इंस्टीट्यूट में करेंगे, ITI के कोर्सेज में करोगे, तो आपको उसका प्रॉपर गवर्नमेंट सर्टिफिकेशन होगा और गवर्नमेंट सर्टिफिकेशन के बाद आपको खुद का बिजनेस भी मिलेगा, आपको अच्छे सलाम में नौकरी भी मिलेगी और आप अपना करियर अच्छे से बना सकते हो. ये एक बहुत ही इंपॉर्टेंट चीज है और जिसको भी इसके लिए एडमिशन करना है तो डेफिनेटली जो उसकी वेबसाइट है उसके लिए विजिट करो. 10वीं का रिजल्ट लगने के बाद तुरंत वहां पे एडमिशन होता है, तो वो एडमिशन का प्रोसेस भी आपको वहां पे समझ में आ जाएगा. तो ये सब सारी चीजें हैं जो कोर्सेज बॉयज के लिए है, वो सब कोर्सेज गर्ल्स कर सकती है. पैशन होना चाहिए, मैंने बोला ना, आपको वो चीज करने का पैशन होना चाहिए. बहुत सारे स्टूडेंट्स है हमारे यहाँ पे जो ITI में काम करती है और यहाँ पे महिंद्रा कंपनी में मशीन पे काम कर रही है, क्योंकि उनको इच्छा है खुद को डेवलप करने की, उनको इच्छा है मशीन पे काम करने की और उनको इच्छा है अपने को दुनिया से कुछ तो अलग करने की. बहुत सारी महिलाएं हैं जहाँ पे महिंद्रा कंपनी जो कांदिवली में है वहाँ पे रेगुलर वैकेंसी उनकी होती है. उनको 6 महीने का ट्रेनिंग दिया जाता है महिलाओं को और वहाँ पे जॉब के लिए भी रखा जाता है. तो ये एक बड़ा प्लेटफॉर्म है महिलाओं के लिए भी, जो मशीन से रिलेटेड काम करना चाहेंगी उनके लिए भी ये एक अच्छा प्लेटफॉर्म है. तो डेफिनेटली जिसको भी कोई भी कोर्सेज करना है तो आप डेफिनेटली अपना ये जो ऑर्गेनाइजेशन है जिन्होंने ये कार्यक्रम आयोजित किया है उनसे संपर्क करें. वो सब डेटा कलेक्ट करके हम लोग उसके ऊपर वर्कआउट कर सकते हैं. तो ये एक अच्छा करियर आपको उपलब्ध हो रहा है जो आपको मालूम नहीं है, वो बताने के लिए ये प्लेटफॉर्म आज यहाँ पे आयोजित किया गया है. आपको रेगुलर सब कोर्सेज मालूम है तो आप लोग वो हिसाब से आप सब करेंगे, कॉमर्स करेंगे, आर्ट्स करेंगे, साइंस में जाएंगे, किसी को भी प्रॉब्लम नहीं है उसमें. लेकिन अगर आपको कुछ अलग करना है और अपने फैमिली को जल्दी से जल्दी फाइनेंशियल सपोर्ट देना है तो डेफिनेटली आप ये स्किल कोर्सेज में जा सकते हैं. ये हो गया स्किल कोर्सेज के बारे में. मैं बच्चों तुमको एक चीज बताऊंगा, आज डिस्कशन करूंगा तुम्हारे साथ में कि कोई भी आदमी जो रहता है जिसके 10 मार्क्स रहते हैं वो उसके हिसाब से वो 3 लेवल पे डिवाइड होता है. तो 3 लेवल्स क्या होती है वो आज मैं तुमको समझाऊंगा. अगर बहुत कोई अच्छा टैलेंटेड है, बहुत ज्यादा स्कोर किया है तो वो मैनेजर लेवल पे जाएगा. वो उससे कुछ कम स्कोर किया है, उसको कम नॉलेज है, कम एक्सपीरियंस है तो वो सुपरवाइजर लेवल पे जाएगा. उससे बहुत ही कम पढ़ाई किया हुआ है और उसको कम एक्सपीरियंस, एकदम कम एक्सपीरियंस है तो वो
वहां पे तुमको वर्कर के लेवल पे जाएगा। तो तुम ज्यादा से ज्यादा स्ट्रेंथ में पढ़ाई करो, ज्यादा से ज्यादा स्कोर करो और टॉप लेवल तक पहुंचने की कोशिश करो। ये मेरा तुमको सबको सजेशन है इस माध्यम से। तो हे जे काही कोर्सेस आहेत याच्याबद्दल तुम्हाला कोणतीही अडचण असेल किंवा कोणालाही काय करायचं असेल, एव्हरीथिंग अवेलेबल आहे। इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। जवळजवळ ITI मध्ये 40 ते 50 कोर्सेस आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या स्किल प्रमाणे तुम्हाला ते कोर्सेस करता येऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त जे 10वीला नापास झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा ह्या कोर्सेसची उपलब्धता आहे, की जेणेकरून कार्पेंटर आहे, वेल्डर आहे, हे काही कोर्सेस आहेत हे तुम्ही 10वीला नापास झाल्यानंतर प्लंबर आहे हे कोर्सेस करू शकता आणि आपलं करिअर घडवू शकता। पुन्हा एकदा तुमचे काही प्रश्न असतील, या ठिकाणी उपस्थित जी काही विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता। प्रीती जाधव विचारते, आर्ट्स मधून किंवा कॉमर्स मधून आपण नर्सिंग या कोर्सकडे जाऊ शकतो का? सायन्स एक्झाम दिली तर नीटची एक्झाम दिली तर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये नर्सिंगचे नीटच्या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये नर्सिंगच्या सीट्स अवेलेबल होऊ शकतात आणि गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला त्याच्या माध्यमातून जॉब पण मिळू शकतो। तर त्याच्यासाठी प्रयत्न करा। जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते सगळ्यात बेस्ट असेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि जर नाही अचीव झालं तर थोडंसं खाली आपल्याला ऍडजस्टमेंट नंतर भविष्यामध्ये करता येऊ शकते, पण बेस्ट साठी सगळ्यांनी प्रयत्न करा असं मी नेहमी सांगेन। तर नीट देऊनच तुम्ही ते केलं तर जास्त चांगलं होईल आणि तुमचं करिअर त्याच्यातनं सेट होईल। त्याच्यानंतर नर्सिंगचं आता 10वी नंतर सुद्धा एक मिनिट 10वी नंतर सुद्धा तुम्हाला नर्सिंगचे काही कोर्सेस आहेत, तिथे ऍडमिशन तुम्हाला घेता येतं। तर आपल्याकडे बोरिवली वेस्टला सुविद्या हायस्कूल आहे, त्यांच्याकडे 10वी नंतरचे नर्सिंगचे 2 वर्षाचा कोर्स आहे, तर तो सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतो। पण टॉप पोस्ट जर तुम्हाला करायचं असेल, जर गव्हर्नमेंटच्या जॉब साठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच नीट देऊन करा। GNM नर्सिंग त्याला बोलतात, मला वाटतं राईट, GNM नर्सिंग त्याला म्हणतात। तर त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स केलेलं कधी पण बेस्ट असणार आहे। भाविका काळे विचारते की जर तिला IT करायचं असेल तर काय घ्यायचं? IT करायचं असेल तर म्हणजे IT इंजिनिअरिंग करायचे का, पहिला प्रश्न हा। तर तुम्हाला 11वी 12वी सायन्स घेऊन तुम्हाला इंजिनिअरिंगची एक्झाम द्यावी लागते, जी सगळ्यांसाठी CET असते ती, किंवा IIT साठी सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता। आता IT मध्ये तुम्हाला जायचं तर बेस्ट ऑप्शन तुम्ही IIT साठी आधी प्रयत्न करणार, सगळ्यात टॉप मोस्ट, आणि मग नंतर इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जा। 12वी सायन्स केलं आणि गेलात तर जास्त चांगलं। जर कोणी पास असेल 10वी आणि जर त्यांचे मार्क सांगितलेत मला, तर मग मी तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये काय लेवल पर्यंत तुम्हाला काम करता येईल तेही सांगू शकतो। सर, जफर कुरेशी हा विद्यार्थी विचारतोय, तो आता 10वीत आहे, तो विचारतोय जर मला बिझनेस करायचा असेल तर मी 10वी नंतर कोणत्या साईडला जावं, किंवा कॉमर्स किंवा सायन्स, स्पेशली तो विचारतोय। बिझनेस करायचा असेल तर कोणत्या फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे फिक्स असेल तर त्या फील्डच्या रिलेटेड तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल, किंवा तुझी आवड काय आहे, तुझी पॅशन काय आहे। बिझनेस हा शक्यतो आपल्या आवडीने आणि पॅशनने करायचा पाहिजे, की मला या फील्डमध्ये आवड आहे, मला या फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही त्या फील्डच्या रिलेटेड कॉमर्स किंवा सायन्स घेऊ शकता। पण बेसिकली तुमच्या डोक्यामध्ये ती आयडिया फिक्स पाहिजे की मला काय बिझनेस करायचा आहे, कोणता बिझनेस करायचा आहे ते फिक्स असलं पाहिजे। तर ते असेल तर नक्कीच आपण करूया। भावेश सर, त्याला द्या जरा माहिती द्या, आपण बोलूया। एक मिनिट, तुझ्या डोक्यात कल्पना आहे का काय बिझनेस करायचा आहे तुला? कोणत्या प्रकारचा बिझनेस करायची तुझ्या डोक्यात कल्पना आहे का? हाँ, कौन सा बिजनेस तू कर सकता है? ऐसा तुझे लगता है क्या तू ये बिजनेस में ये बिजनेस तुझे करना है? यस, हाँ, कौन सा बिजनेस करना है आपको? ट्रैवलिंग। ट्रैवलिंग का। तो कॉमर्स करो, उसके बाद में टूर्स एंड ट्रैवलिंग का, उसके बाद टूर्स एंड ट्रैवलिंग का कोर्स है वो भी करो, उसमें MBA भी है, MBA तक आप जा सकते हो। तो टॉप मोस्ट लेवल उसका MBA है, तो टूर्स एंड ट्रैवल्स में MBA भी है। वेलिंगटन इंस्टीट्यूट दादर में आपको ये कोर्स आपको मिल जाएगा। तो
पहले 2 साल 11-12 करो, अच्छे से एजुकेशन लो और फिर एमबीए के लिए कोशिश करो ग्रेजुएशन के बाद, या अगर उसके बीच में आपको कोर्स करना है तो वो भी आप कर सकते हैं। मोक्षदा नलावडे विचारते हॉटेल मॅनेजमेंट मला जर करायचं असेल तर मग मी काय करावं? हॉटेल मॅनेजमेंटसाठी तुम्हाला 11वी-12वीला 2 वर्ष दिल्यानंतर तुम्हाला सीईटी द्यावी लागते। आता तुमचे 10वीचे मार्क कशामध्ये, मी पुन्हा तेच सांगतो बाळांनो, की तुमचे 10वीचे मार्क कशामध्ये आहेत, किती आहेत, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। जर तुमचे 10वीचे मार्क चांगले आहेत, 12वीचे मार्क तुमचे चांगले आहेत, तुम्ही सीईटी द्यायची तुमची खूप चांगला अभ्यास करायची तयारी आहे, तर तुम्हाला मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या टॉप मोस्ट हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं। आता जर तुम्हाला ते नाही मिळालं आणि तुम्हाला कमी मार्क मिळाले तर तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या रिलेटेड छोटे छोटे 1-1 वर्षाचे कोर्सेस आहेत, तेही तुम्हाला करता येऊ शकतात सब्जेक्टेड टू तुमचे 10वीचे मार्क। मी सायन्स वर्षवाल्यांना विनंती करेन की या मुलांचे जे काही प्रश्न असतील आणि ते त्यांच्या 10वीच्या मार्कांसह जर का माझ्याकडे एकत्र आले तर आपण एकत्र पुन्हा असं सेशन अरेंज करू आणि त्याच्यावरती पण चर्चा करू 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर। सर ती आता 10वीलाच आहे, ती विचारते की मी कॉमर्स करू की सायन्स करू त्यासाठी। काही कॉमर्स केलं तरी पण हरकत नाहीये, सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी कॉमर्स करून तुम्ही करू शकता, पण सायन्स करून केलं तर तुम्हाला जी काही एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम तुमच्यासाठी सोपी होईल तर सायन्सचा अभ्यास केला तर। किती मार्क तुला मिळू शकतील बाळा? to 75%। तुला जर सायन्स जमणार असेल सायन्स घ्या, आणि मग कसं आहे, मी नेहमी हेच सांगत असतो की तुम्ही टॉप मोस्ट लेवलसाठी प्रयत्न करा, मग आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे थोडंसं कमी झालं तरी पण चालतं, पण टॉप मोस्ट लेवलसाठी प्रयत्न करायचा। कोणत्याही कॅन्डिडेटनी, कोणत्याही मुलांनी आपल्या मार्क जर आपले मिळणारे आपल्याला माहित नसतील तर आपण बेस्ट काय असेल त्याच्यासाठी जायला पाहिजे, असं माझं कायम सजेशन असेल। त्यामुळे सायन्स करूनच तू हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी दे, ते तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे। मी सानिया मोरे, मला गायनेकोलॉजिस्ट व्हायचं आहे, आता 12th ला आहे। मला 12th मध्ये कुठला कोर्स करावा लागेल? 12th सायन्स करावं लागेल, सायन्स आहे। नीट एक्झाम द्यावी लागेल आपल्याला। नीट म्हणजे बीएससी किंवा आपल्याकडे डॉक्टर आहेत, ते आपल्याला चांगलं याच्याबद्दल जास्त सांगू शकतील, पण तुम्हाला नीटची एक्झाम देऊन तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन घ्यावी लागेल तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट बनता येईल ना। गायनेकोलॉजिस्ट इज स्पेशलायझेशन, म्हणजे तुम्ही एमबीबीएस झाल्यानंतर तुम्हाला एमडी साठी स्पेशलायझेशन हे गायनेकोलॉजिस्ट मध्ये आहे। पण मला बीएससी यायचं किंवा वेगळा कोर्स असेल? तुम्ही 12वी सायन्सला आहेत ना, तर तुम्हाला 12वी सायन्सला असताना तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यावं लागेल। डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला स्पेशलायझेशन म्हणजे 5 वर्षाचं एमबीबीएस आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशलायझेशन एमडी हे गायनेकोलॉजिस्ट मध्ये करता येऊ शकतं। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, लाजू नका। आपण लाजलो की मागे राहणार। लक्षात ठेवा, तुमच्या मनातले कोणतेही क्वेश्चन्स असतील विचारा, समजा इथे विचारता येत नसतील, तुमचं काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल, आपण फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, आपली स्वतःची वेबसाईट आहे science-सेवाभावी.com, त्याच्यावर पण आपण पेज आपण त्याचं लोड करू, तुम्ही त्यांचे क्वेश्चन्स तिथे फिल करा। आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला तुम्ही ओळखत असाल, कोणालाही ओळखत असाल, जाऊन विचारायचं, त्यांनाही तुम्ही येऊन तुमचे प्रश्न लिहून देऊ शकता। आपल्याला जेवढे प्रश्न येतील तेवढ्या प्रश्नांचा आपण सरांबरोबर एक 1-to-1 सेशन सुद्धा घेऊ शकतो। तुमच्या पॅरेंट्सला घेऊन या, ते तुम्हाला जास्त उपयुक्त होऊ शकतं। आताही कोणाला प्रश्न असेल, कोणीही लाजायचं नाही, बिनधास्त विचारू शकता तुम्ही। तिथं प्रश्न ऐकून मी पण थोडं बोलतात ना उत्स्फूर्त असं झालं। तिचा प्रश्न आहे की 10वी नंतर, आता ती 9वीला आहे, 10वी नंतर तिला इस्रो मध्ये जर जायचं असेल, इस्रो ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, यामध्ये जर आपल्याला म्हणजे तिला जॉब करायचा असेल तर तिला काय काय करावं लागेल आणि कोणते कोणते कोर्सेस करावे लागतील? मी सुरुवात करतो तिचे विचार खूप छान आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला मी सुरुवात करतो। या गोष्टीसाठी तुझं नक्कीच अभिनंदन। तुझे 10वीचे मार्क काय आहेत ना बाळा, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। तर 10वीचे मार्क करून जर का तुला कमी मिळाले ना तरी सुद्धा तुझ्याकडे ऑप्शन आहे, तो ऑप्शन मीच सांगू शकतो तुला, कोणीच सांगू शकणार नाही तुला, मीच सांगू शकतो। तुला ITI ला कोणताही चांगला एखादा कोर्स करून, इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड कोर्स करून तू नक्कीच इस्रो मध्ये एक्झाम देऊन जाऊ शकते। हा पहिला ऑप्शन सगळ्यात कमी मार्कवाल्यांसाठी आहे। नक्कीच नक्कीच सर, हा सगळ्यात कमी मार्कवाल्यांसाठी आहे। बघा मी काय सांगितलं, प्रयत्न सोडायचे नाहीये।
आपल्याला शून्यातून सगळं निर्माण करायचं आहे, म्हणून मी आधी कमीपासून सांगितलं. त्याच्यानंतर तुला कोणतंही बीएससी किंवा इंजिनिअरिंग करून सुद्धा तुला इस्रोमध्ये जाता येऊ शकतं. तर हे दोन ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे. अगदी मिनिमम म्हणून तुला सांगितलं मी की मिनिमम जे रेंज आहे ITI मधून कोणताही गव्हर्नमेंटचा चांगला कोर्स करून सुद्धा तुला इस्रोमध्ये जाता येऊ शकतं. ITI ची बरीचसे विद्यार्थी हे इस्रोमध्ये काम करतायत, म्हणजे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तर जे तुम्हाला स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं, म्हणजे जर का तुला इंजिनिअरिंग करून करता आलं तर सगळ्यात बेस्ट, नाही तर ITI करून सुद्धा तुला त्या फील्डमध्ये तुझं करिअर करता येऊ शकतं. खूप छान प्रश्न होता. आणि मुलांकडून आम्हाला हाच प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि अशाच फील्डमध्ये मोठमोठी स्वप्न बघायला शिका, त्यांचे मार्ग शोधा, तुम्ही नक्कीच त्यामध्ये पोहोचाल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो. या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्या मुलांना स्वतःच्या करिअरच्या रिलेटेड काही प्रश्न आहेत ते सांगणं. हा विचारा. मला आहे ना डिटेक्टिव्ह व्हायचं आणि त्यासाठी कसं 13वीमध्ये गेल्यावरती मला क्रिमिनॉलॉजी घ्यायचं आणि माझं 11वी आणि 12वीचं ठरलेलं नाहीये. सायन्समध्ये PCMB घेऊ की PCB घेऊ की PCMB घेऊ ते ठरलेलं नाही. ओके, मग तुम्ही काही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तुम्ही PCMB घेण्यापेक्षा जर तुम्हाला क्रिमिनॉलॉजी मध्ये जायचं तर एम नका घेऊ, जेणेकरून तुमचं रीडिंग कॅपॅसिटी वाढत राहील. एम मध्ये तुमचा सम सॉल्व्ह करण्यामध्ये बराच वेळ जाईल. तर एम सोडून जर तुम्ही घेतलं PCB तर जास्त चांगलं राहील. तुम्हाला PCB वर जास्त फोकस करायचा आहे. एम तर घ्यावाच लागतो आणि नाही घेतलं तर तुम्हाला PCB मध्ये फोकस करून तुम्हाला ते करता येईल. थँक्यू. वेलकम. मला पोलीस बनायचंय, तर 10वी नंतर काय करायचं? व्हेरी गुड, खूप छान प्रश्न विचारला बाळा तू. मला पोलीस बनायचंय, हा सगळ्यांचे प्रश्न असतात. हा सगळ्यांच्या मनाचा प्रश्न आहे की मला पोलीस बनायचंय पण मला माहित नाही मला काय करायचं. पोलीस बनायचं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्हाला बाळांनो? स्वतःचा फिटनेस. आपल्याकडे जवळ नॅशनल पार्क आहे, आत्तापासून धावायला लागा. सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला मी, आत्तापासून धावायला लागायचं. रोज सकाळी किंवा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला तुम्हाला कंपल्सरी धावायचं. आधी तुम्हाला फिजिकल फिटनेस मेंटेन करायचं आहे आणि फिजिकल फिटनेस या वेळेला तुमचा मेंटेन होईल तर त्याच वेळेला तुम्ही पोलीस म्हणजे फक्त पोलीस नाही तर पोलीसच्या टॉपमोस्ट लेवल पर्यंत जाऊ शकता. तर पहिला पार्ट आहे फिजिकल फिटनेस. दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन. एज्युकेशन तुम्ही काय घेणार आहात तर तुम्हाला जे काही एज्युकेशन घ्यायचे त्याच्या बरोबरीने तुम्हाला 10वी नंतर म्हणजे 11वी पासूनच तुम्हाला तुमच्या पोलीसच्या परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे. आता तर जर तुम्ही आतापासून तो अभ्यास सुरू केला पोलीसच्या परीक्षेचा तरच तुम्हाला लवकरात लवकर ती परीक्षा क्रॅक करता येऊ शकते. त्याचबरोबर MPSC चा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. त्याचबरोबर जर तुमची कॅपॅसिटी चांगल्या लेवलची असेल तर UPSC चा सुद्धा अभ्यास करा आणि स्वतःला जेवढं डेव्हलप करता येईल तेवढं करा. जर का डायरेक्टली तुम्हाला IAS किंवा IAS च्या माध्यमातून पोलिसांमध्ये जर का तुम्हाला जाता आलं हे सगळ्यात भारतामध्ये टॉपमोस्ट असतं. बरोबर, IAS च्या माध्यमातून पोलीसला जाणं. त्याच्यानंतर MPSC च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पोलीस मध्ये जाऊ शकता. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करता येऊ शकतं आणि किती तुम्ही अभ्यास करू शकता आणि किती स्वतःला फिट ठेवू शकता या गोष्टीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण पोलीस हा सगळ्यांच्या मनातला आणि सगळ्यांचा आवडता प्रश्न असतो. तर आता पोलीस हवालदाराचा का विचार करा. आपण विचार करायचा मी IAS ऑफिसर होऊन मोठा पोलीस मध्ये जाणार, त्याच्यासाठी आतापासून प्रयत्न करा. आता एक मी तुम्हाला नक्की एक गोष्ट शेअर करेन मित्रांनो की आता आपण बऱ्याच वेळेला असं आपला सगळ्यांचा प्रश्न असतो रेल्वेमध्ये ना आपल्याला काही लागणार नाही तर UP ची लोक बिहारची लोक येणार आणि ते रेल्वेमध्ये लागणार, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण मित्रांनो ते लोक 6वी 7वीला असल्यापासून त्यांच्या शाळेचा 8वी 9वी 10वीचा अभ्यासाबरोबरीने ते लोक रेल्वेचा अभ्यास करतात आणि म्हणून ते रेल्वेच्या परीक्षा पास होतात आणि म्हणून आपल्याला ते त्या ठिकाणी UP आणि बिहारची मुलं आपल्याला इकडे दिसतात. आपला तो गैरसमज आहे सगळ्यांचा की हा एका काकाला आणि मामाला कोणाला घेऊन जात नाही. तिकडे तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करावं लागतं आणि स्वतःला परीक्षा द्यावी लागते आणि मगच तुम्हाला तिथे रेल्वेमध्ये प्रवेश मिळतो किंवा नोकरी मिळतो. तर ह्यासाठी तुम्हाला जे काही पॅशन आहे जे तुम्हाला बनायचंय त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून अभ्यास करा. आत्तापासून म्हणजे 10वी झाल्यानंतर एक दिवसातून 2 तास कंटिन्युअसली तुम्हाला तो टाइम त्या गोष्टीसाठी द्यायचा आहे. 2 तास फिटनेससाठी आणि 2 तास तुम्हाला त्या MPSC आणि UPSC च्या अभ्यासासाठी. डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळणार. आज अनेक मुलं आहेत
ही गावाकडची मुलं आहेत. गावाकडची मुलं पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त असतात आणि आपल्याकडची मुलं मुंबईतली मुलं ही ते करत नाहीत आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचशा अंशी मागे राहतात. हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट आज आहे जो आज तुमच्या सांगतोय आणि आपण काय करत नाहीये. तर पोलिसांसाठी नक्की सगळ्यांनी प्रयत्न करा आणि स्वतःला नक्कीच त्यासाठी तयार करा. विद्यार्थी आहे काजल गुप्ता. ती विचारते की जिल्हाधिकारी म्हणजे आपल्या IAS IPS किंवा MPSC तो विषय सांगितला. पण सर प्लीज सॉरी हिंदीमध्ये तिला सांगायचं. अगर आपको एमपीएससी यूपीएससी के लिए जाना है तो आप अभी से पढ़ाई शुरू करो एमपीएससी यूपीएससी का. 10th करो, 10th के बाद आपको कुछ भी ले सकते हो, आर्ट्स ले सकते हो, कॉमर्स ले सकते हो, साइंस ले सकते हो. लेकिन अगर आर्ट्स लिया तो आपको एमपीएससी का जो ज्योग्राफी है और हिस्ट्री है तो उसका आपके लिए आसान हो जाता है. तो इसीलिए जनरली बच्चे लोग आर्ट्स लेके एमपीएससी यूपीएससी की तैयारी करते हैं. तो अभी से तैयारी करना जरूरी है. अगर आप 11th 12th अगर 2 साल अच्छे से खुद पढ़ाई करोगे एमपीएससी यूपीएससी का तो आपको 12th के बाद कोई तो अच्छा क्लास. सर ती अजूनही कन्फ्युज आहे. ती म्हणते कॉमर्स मधून काय घ्यायचं म्हणजे कॉमर्स झाल्यानंतर मी कुठे जाऊ. कॉमर्स करून सुद्धा एमपीएससी यूपीएससी जाता येतं, काही प्रॉब्लेम नाहीये. तिचं सर होण्यासाठी मला काय करावं लागेल. मैंने बताया अभी लॉयर के लिए आपको कोई भी ग्रेजुएशन करना है और उसका एंट्रेंस टेस्ट देना है. अभी लॉयर के लिए एंट्रेंस टेस्ट हो गया है तो आपको कोई भी ग्रेजुएशन करो कोई प्रॉब्लम नहीं है. उसके बाद में उनका एंट्रेंस एग्जाम होता है, उसके बाद में ये 3 साल का लॉयर होता है LLB. आणि खास म्हणजे तो एका विद्यार्थिनीने विचारलाय इंडियन नेव्ही मध्ये जर जायचं असेल तर काय करावं लागेल. खरंच त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे 3 आपले संरक्षण करते आहेत. सर तुमच्याकडे मी नक्कीच याच्याबद्दल तुम्हाला सांगेन की 11वी 12वी सायन्स करायचंय आपल्याला, हे कंपल्सरी आहे. जर टॉपमोस्ट लेवलला जायचंय आणि मुलींना फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी असते लक्षात ठेवा. आणि ज्या मुलीने प्रश्न विचारलेला आहे तिला नक्की सांगेन मी की तू नक्की हे पॅशन धर. 11वी 12वी सायन्स कर आणि 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर तुला नेव्हीच्या एक्झाम्स येतात, त्या एक्झाम साठी स्वतःला तयार कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा फिटनेस मेंटेन ठेवायला लागेल. फिजिकली फिटनेस हा तिकडे फार इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज तुम्ही तिथे क्वालिफाईड होणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 12वी सायन्सला 65% 65% फार इम्पॉर्टंट आहे. जर तुला 64.9 जरी मिळाले यू आर नॉट एलिजिबल. यू हॅव टू गेट 65% इन द 12th सायन्स. आपण हे सेशन वाइंड अप करायचे असं ऑर्गनाइज. याला 89% आहे. त्याला सीईओ ही जी पदवी पोस्ट असते कंपनीमध्ये त्या पोस्ट साठी त्याला काय करावं लागेल. ठीक आहे. सर्वप्रथम सीईओ ही पोस्ट आहे. हे काय त्यासाठी काही क्वालिफिकेशन लागत नाही. पण तरी सुद्धा जर तुला एक टॉपमोस्ट लेवलच्या कंपनीमध्ये कुठे जायचं असेल तर नक्की तू MBA कर. MBA केल्यानंतर जेव्हा तू कंपनीमध्ये कोणत्या एंट्री करशील तर तू स्वतःला जस्टिफाय करायला पाहिजे की आय कॅन बिकम अ सीईओ ऑफ दिस कंपनी. त्या कंपनीसाठी तुला डेडिकेटेडली काम करावं लागेल, तेव्हा ती कंपनी तुला सीईओ बनवणार आहे. सीईओ इज ओनली द पोस्ट विच इज गिव्हन टू द पर्सन who is dedicatedly work for the organization and the development of the organization. तरच त्याला ती सीईओ ही पोस्ट ही कंपनी देते. अदरवाईज त्याच्यासाठी काही स्पेशल क्वालिफिकेशनची गरज नसते. पण MBA हा एक चांगला ऑप्शन आहे.